दाल खिचडी हा सरसरीत एकदम टेस्टी. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे. लागणारं साहित्य: कांदा, टमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि तांदूळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ यापासून आपण आज खिचडी बनवणार आहोत. दाल खिचडी. गॅसची फ्लेम चालू केली, त्यावर कुकर ठेवून कुकर गरम होताच त्यामध्ये तेल ॲड करून घेतले आहे. आता तांदूळ आणि डाळी स्वच्छ पाण्याने 2-4 पाण्याने धुवून घेऊन बाजूला ठेवून द्यायचं, धुवून स्वच्छ. आता तेल गरम होताच त्यामध्ये मी मोहरी आणि जिरंही ॲड केलेलं आहे. जिरं आणि मोहरी तडतडीत झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदाही ॲड केलेला आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि 4 मिरच्या कट करून घेतल्यात आणि त्याही टाकलेल्या आहेत तेलामध्ये. आणि एक टमॅटो घेतला होता बारीक चिरून, तोही ॲड करूया तेलामध्ये. हे जिनस छान परतून घ्यायचे आणि त्यामध्ये मी थोडीशी हळदही ॲड केलेली आहे आणि चवीपुरतं मीठ. इतकी तर छान दाल खिचडी होते, हॉटेलपेक्षाही भारी. एकदा घरी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थोडीशी शेंगदाणे टाकलेली आहेत मी तेलामध्ये. आणि हे तांदूळ आणि डाळी धुवून स्वच्छ ठेवल्या होत्या पाण्याने, त्याही आपण या जिन्नसमध्ये टाकून एकदम एकसारखं फिरवून घेऊया. आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेतलेली आहे. जास्त ऑइलीही नाही. आणि 2 तांबे मी पाणी ॲड केलेलं आहे, कारण की मला दाल खिचडी पातळच हवी आणि दाल खिचडी पातळच असते. चवीपुरतं मीठही ॲड केलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून घेतलं आहे. 5-6 शिट्ट्या होऊ द्यायच्या. बघा, दाल खिचडी एकदम भारी सरसरीत झालेली आहे.